आमच्या संडे स्कूल टीचर्सनी आम्हाला शिकवल्यात. आम्ही आमची लेकरांची लेकरं ती गोष्ट आम्हाला अतिशय आमच्या तोंडावर आहे. कोणाला विचारलं या ठिकाणी तर ती गोष्ट तो अतिशय चांगल्या रीतीने सांगू शकेल. जेव्हा एखादी गोष्ट अधिक परिचयाची असते, जवळची असते, पाठ असते, त्याचा अर्थ असा बी होतो ती जास्त धोकेदायक ठरते त्याचं गांभीर्य विसरण्यासाठी, कारण ती इतकी सरावात आलेली असते. अशीच एक घटना आज आम्ही पाहणार आहोत आणि ती म्हणजे नोहाचं तारू. सोपी गोष्ट आहे. नोहाचं तारू आहे, कावळा आहे, कबूतर आहे, गोष्ट संपली, विषय संपला. कावळा वाईट, कबूतर चांगला. बरोबर? कावळा वाईट, कबूतर चांगला. आता म्हणाले संडे स्कूलची गोष्ट बाळासाहेब सांगत आहेत, समजाल पुढे. ही अशी घटना आहे, आम्ही खूपदा ऐकलेली आहे आणि म्हणून तिचं गांभीर्य कुठेतरी कमी झालेलं आहे. मी आज ही घटना का घेत आहे? माझ्याकडे दुसरे विषय नाहीत का? मी एकसारखं बोलू शकेल. आपली तयारी ऐकायची असेल तर विविध विषयांवर. परंतु हा विषय मी यासाठी घेतला कारण पुष्कळदा जे विषय सोपे वाटतात ते परत सांगणं अतिशय कठीण असतं, चॅलेंज असतं. आम्हा सर्वांना एक प्रश्न आहे त्या ठिकाणी. जरी गोष्ट इतकी जवळची आमच्या आहे, इतक्यांदा ऐकलेली आहे, कोणी बायबल उघडायचं नाही आणि मला एक उत्तर द्या बायबल न उघडता. कावळ्याला किती वेळेला नोहाने तारूच्या खिडकीतून बाहेर सोडलं आणि तो परत आला का? कितीदा बाहेरदा सोडलं खिडकीतून? एक? नक्की? बघा, पुष्कळदा ऐकलेली गोष्ट म्हणून मी पहिले विचारलं. सगळ्यांना खात्री आहे एकदा सोडलं? हात वर करा आणि सांगा. 2 वेळा? 1 वेळावाले हात वर करा. कोणी तर माहिती नाही कितीदा आहे आणि म्हणे संडे स्कूल पासून ऐकली. 1 वेळा सोडलं का? खात्रीने सांगा ना. माहिती नाही. एकट्याच बोलल्या आमच्या मावशी एकदा, दादा बोलले 2दा. परत आला का तो? काय माहिती आहे. बरं, नाही माहीत, हात वर करा, काय लाजवायची गरज. आला का परत? नाही. हे उत्तर बरोबर दिलं. कबुतराला किती वेळेला सोडलं आणि तो परत आला का? किती वेळेला कबुतराला सोडलं? 2? कोण कोण 2 सांगत आहे? म्हणजे कावळा बी 2 आणि कबूतर बी 2. बरं, तो परत आला? नक्की? आला का? पहिल्यांदा आला, दुसऱ्यांदा नाही आला. परत संडे स्कूल टीचरला या सगळ्यांना पाठवायची गरज आहे. एकाचं पण उत्तर बरोबर नाही. आणि आम्ही म्हणतो, खूपदा ऐकली नाही का, नोहाचं तारू, कावळा, कबूतर, गोष्ट संपली. तिथपर्यंत राहून गेली बिचारी. आज आम्ही जी लहानपणापासून गोष्ट ऐकत आहोत, संडे स्कूल पासून, आणि संडे स्कूलच्या भरोशावर आमची लेकरं पाठवली, संडे स्कूल टीचरच्या भरोशावर आम्ही ती लेकरं पाठवली. आम्ही त्या समजून नीट घेतल्या नाही या गोष्टी. त्याच्या मागचा बोध, त्याचा अर्थ आम्ही समजलेच नाही, आम्ही जाणलेच नाही. नीट पाहूया, कावळा की कबूतर आजच ठरूया. म्हणून आजच्या विषयाला मी नाव दिलं आहे ख्रिस्ती कावळे. अतिशय गमतीशीर आम्हाला वाटतं, पण वाचूया.
सगळ्यांचं उत्तर इथे भेटेल. उत्पत्तीचं 8वा अध्याय 6 ते 12 मी वाचतो. उत्पत्ती 8 6 ते 12 जर मिळाला असेल आपणासमोर मी वाचतो. याला 40 दिवस लोटल्यावर नोहाने तारवा जी खिडकी केली होती ती त्याने उघडली आणि एक कावळा बाहेर सोडला. तो पृथ्वीवरचे पाणी सुकीपर्यंत इकडे तिकडे फिरत राहिला. पाणी भूपृष्ठावरून आटले किंवा नाही हे पाहण्यासाठी त्याने कबूतर बाहेर सोडले. त्या कबुतराला पाय टेकण्यास कोठे आधार न मिळाल्यामुळे ते त्याच्याकडे तारवापाशी परत आले, कारण सगळ्या पृथ्वीच्या पाठीवर अद्यापी पाणी होते. तेव्हा नोहाने हात बाहेर काढून त्याला धरून आपल्याकडे तारवात घेतले. त्याने आणखी 7 दिवस वाट पाहून तारवातून त्या कबुतराला पुन्हा बाहेर सोडले. सायंकाळी ते कबूतर त्याच्याकडे आले. तो त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच खुडलेले पान आहे असे त्याला दिसले. नोहा यावरून समजला की आता पृथ्वीवरचे पाणी आटले आहे. त्याने आणखी 7 दिवस थांबून त्या कबुतराला पुन्हा सोडले. ते त्याच्याकडे पुनरुपी परत आले. आले का? मग कसे म्हणे दुसऱ्यांदा आले? कावळ्याला कितीदा सोडलं? एकदाच. आला नाही. कबुतराला 3दा सोडलं. विसरू नका. परत संडे स्कूल टीचर्सला पण सांगतो, नीट शिकवा आकडेवारी. आपलं वय आता झालेलं आहे तरी आपल्याला अजून सांगता येत नाही उत्पत्तीच्या पुस्तकातलाच भाग कितीदा कावळा गेला. आज कावळे आणि कबुतरातला भेद तर समजावाच लागेल. काय केलं त्याशिवाय आपण इथून जाऊ शकत नाही. हा संदेश फक्त ऐतिहासिक नाही, आजच्या चर्चसाठी आहे, आजच्या मंडळीसाठी हजारो वर्ष झाल्यानंतरही, आजच्या नामदारी ख्रिस्ती लोकांसाठी आहे, हा माझ्यासाठी आहे, तुमच्यासाठी आहे, सर्वांसाठी आज आहे. आज हा भेद आम्हाला पाहावं लागणार आहे. कावळा वाईट, कबूतर चांगलं, गोष्ट संपली असं म्हणून चालणार नाही. यासाठी आम्हाला कावळा काय आहे, कबूतर काय आहे यातला फरक आम्हाला जाणावा लागला. तुम्ही म्हणाल काय लहान लहान संडे स्कूलची गोष्ट सांगते, पण याचं उत्तर तुम्हीच दिलं की आपलं ज्ञान किती आहे पवित्र शास्त्रात. आता कावळ्याविषयी सांगायला काही हा राष्ट्रीय पक्षी नाही की मी त्याच्याविषयी सांगावं. जिकडे जा तिकडे तिथे बर्फात बी कावळे आहे. युरोपमध्ये काय दिसेल ना दिसेल पण एक पक्षी नक्की दिसतो, तो म्हणजे कावळा. हा पक्षी असा आहे, तो फक्त टिकून राहणारे जीवन दर्शवितो. नीट लक्ष द्या. कधी कधी ज्या गोष्टी डोळ्याच्या जास्त जवळ असतात त्याच अंधुक दिसतात. आणि जर पवित्र शास्त्रात पक्षाविषयी लिहिले आहे, काहीतरी कारण आहे. कावळा कावर घेतला आणि कबूतर कावर घेतला? एवढे पक्षी त्या तारवात होते, या दोघांनाच का घेतलं? काय असेल ना उद्देश? काय पक्ष्यांची कमी होती? 8वा अध्याय 7व्या वचनातील आहे, तो पृथ्वीवरचे पाणी सुकेपर्यंत इकडे तिकडे फिरत राहिला. कावळ्याची वैशिष्ट्य हे आहे, तो का परत आला नाही? हा पक्षी मृतदेह खातो, घाणीत जगू शकतो. कठीण, किती कठीण परिस्थिती त्याला टाका तो टिकतो.
जगतो. किती वाईट परिस्थिती असली, पाणी नसेल, अन्न नसेल, कुठून तरी तो जुगाड करतो, तो जगतो. टिकून राहणारं जीवन आहे कावळ्याचं. कठीण परिस्थितीमध्ये टिकण्याचं जीवन आहे, वैशिष्ट्य आहे कावळ्याचे. त्याला हिरवी जमीन आहे नाही काही फरक पडत नाही, त्याला झाडे असेल नसेल काय फरक पडत नाही, त्याला फुललेलं जग आहे, सुगंधित जग आहे नाही काय फरक पडत नाही. त्याला फक्त जगण्यापुरतं हवं आहे, बस. कावळा परत आला नाही कारण त्याला बाहेर जगता आलं. तो मृत देहांवर, जे सडलेले तरंगलेले प्राण्यांचे मनुष्यांचे ज्या काय बॉड्या असतील त्यावेळेस तिथे, त्याच्यावर, घाणीवर, सडलेल्या गोष्टींवर तो जगू शकला, गेला निघून. इतका सेल्फिश हा पक्षी. फक्त उपयोग करून घेतला तारवाचा जगण्यासाठी. हो, तोपर्यंत देवदेव करत बसलात आणि जेव्हा बाहेर सोडला आला नाही. मी एक पुष्कळदा असंच दुसरं उदाहरण घेताना सांगितलं, इतका स्वार्थी पक्षी आपल्या पत्नीची पण आठवण नाही. हो, जोडीने गेले होते ना, हात उडून गेला आणि ती बिचारी आत. आता हे कधी भेटले असतील काय आपल्याला माहिती, कारण तिथे पाणी होतं, पाय ठेवायला जागा नाही, पुढे भटकत आहे, इकडे तिकडे फिरत झालेला आहे. दुसऱ्या बायबल मध्ये येर झळा घालत फिरत पडला, फिरू राहिलेला आहे. ती कावळीन बिचारी वाट पाहत असेल, आता येतो मगच येतो, भले नोहासाठी नको येऊ पण माझ्यासाठी तर परत आहे. आला नाही. बायकोला सोडून पळालेले कावळे अजून आलेले नाही. ह्याचा आध्यात्मिक अर्थ आम्हाला हसू येतं, पण याचा आध्यात्मिक अर्थ पाहिला. आज आमच्या समाजात पुष्कळ कावळे आहेत. पापात राहूनही चर्चला येतात. पश्चाताप न करतात राहू शकतात. पवित्रता नसली तरी फरक पडत नाही. बदल नाही केला हरकत नाही, पण म्हणतात मी वाचलो निदान. आम्ही त्या कावळ्याला भले नाव ठेवू, पण जेव्हा त्याचं लागूकरण आमच्या आध्यात्मिक क्षेत्रात होतं तेव्हा आम्ही कुठेतरी कावळ्यासारखं जगत आहोत. देवाला भेटायला येणं, त्याच्या पवित्र समक्षतेमध्ये येणं, त्याच्या मंदिरात जाताना भीत कापत कापत उंबरठा ओलांडणं, विधीला बसतो आमची पातकं एकमेकांना क्षमा करून पश्चाताप करून रडून दोन येशूकडे परत येणं, हे न करता, बदल न करता, पवित्रता न स्वीकारता, पश्चाताप न करता आम्ही दाखवतो आम्ही टिकू शकतो, आम्ही राहू शकतो. कावळ्याने आव्हान केलं, आव्हान दिलं देवाला, आता तारवाची मला पडली नाही, त्या नोहाची मला घेणं नाही, तुझं घेणं नाही, मी आता जगू शकतो. इर्मयाचं पुस्तक 8वा अध्याय 11 वचन. इर्मया 8 आणि 11 लिहिलं आहे, शांतीचे नाव नसता शांती शांती असे म्हणून माझ्या लोकांच्या कन्येचे घाय ते वर वर बरे करतात. जखमा हलकेच बरे करतात, वर वर बरे करतात. फक्त जखम झाकतात, बरे करत नाही. फक्त बाह्य सुधारणा दाखवतात, आतून बदल नाही, आध्यात्मिक बदल नाही. बाहेरूनच आहे जे चालू आहे कावळ्यासारखं. गृहीत धरलं आहे देवाला. अरे ज्या कावळ्याला एवढ्या हजारो पक्ष्यांमधून नेमका कावळाच पहिले निवडला,
त्याच्यावर विश्वास टाकला, त्याच्यावर जबाबदारी दिली, त्याच्यावर आशा ठेवली, हा जाईल, चेक करल आणि परत माझ्याकडे येईल, आलाच नाही. कावळ्याचं जीवन म्हणजे तग धरण्याचं जीवन आहे. तग. कोणत्या परिस्थितीत त्याला टाका तो जगेलच, तग धरेलच. पुरवठा कमी असेल, काही असेल, तो जगेल. तग धरणं म्हणजे उद्धार नाही. फक्त जिवंत राहणं म्हणजे जीवन नाही. कावळ्याकडून आम्हाला शिकतं, तो जिवंत राहू शकतो, पण काय कामाचं ते जीवन. म्हणून आम्ही जिवंत राहतो म्हणजे आम्ही जिवंत आहे असून काय उपयोग नाही. फक्त चर्चला येतो म्हणून ख्रिस्ती असणं काय उपयोगाचं नाही. चर्चला येतो, मी हे देतो, मी ते देतो, पण जर बदल नाही तर कावळ्याचं जीवन आम्ही जगत आहोत. फक्त बाहेरूनच आहे. तग धरण्याचं किती संकट आहे तेव्हा. तू किती अरिष्ट आण मला बदलण्यासाठी, मला पालटण्यासाठी, मला पश्चाताप करण्यासाठी तू किती निरोप पाठव, मी काय हालायचा नाही. माझ्यात मी बदल करणार नाही, कारण मी जगू शकतो बाहेर. तू संकट पाठव, मी काहीतरी जुगाड लावतो. तू आजार पाठव, मी काहीतरी दुसऱ्या पद्धतीने मार्ग शोधेल, पण मी जगून दाखवेल. मला तुझ्यावर अवलंबून आणि विसंबून राहण्याची गरज नाही. जे मी करत आहे भरपूर आहे, चांगलं आहे. आणि म्हणून येशू म्हणतो मत्तई 7 आणि 11 मध्ये, आणि मत्तई 7, 22 आणि 23 मध्ये येशू म्हणतो, मला प्रभू प्रभू म्हणणाऱ्या प्रत्येक जणाचा स्वर्गाच्या राज्यात तो जाईलच असे नाही. मला प्रभू प्रभू म्हणणारा प्रत्येक स्वर्गाच्या राज्यात जाईलच असं नाही, तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो करतो, स्वर्गाच्या पित्याची इच्छा, नोहाची इच्छा ह्यानी जावं आणि माझ्याकडे परत यावं. स्वर्गाच्या पित्याची इच्छा, येशूच्या पित्याची इच्छा, जे काम आमच्यावर सोपवलं, जो विश्वास आमच्यावर टाकला, जी जबाबदारी आमच्यावर टाकली, जे पश्चाताप आमच्याकडून अपेक्षित आहे ते न करणं. आणि 22-23 मध्ये म्हणतात, त्या दिवशी पुष्कळ मला म्हणतील, प्रभू प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले, तुझ्या नावाने भूत काढले, तुझ्या नावाने महत्कृत्य केली. तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन, मी तुम्हाला ओळखत नाही. अहो अनाचार करणाऱ्यांनो, अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर जा, माझ्यापासून निघून जा. त्या दिवशी म्हणेल. कावळा का परत आला नाही? कारण त्याला बाहेर जगता आलं. त्याला जहाजाची, त्याला तारवाची गरज नाही, त्याला नोहाची गरज नाही, त्याला देवाची गरज नाही. आज अनेक लोक चर्चशिवाय जगतात, प्रार्थनेशिवाय जगतात, वचनाशिवाय जगतात, देवाशिवाय जगतात. गरज नाही, बाहेर जगत आहे, खुश आहे. आम्ही आमच्या शक्तीने, आमच्या बुद्धीने, आमच्या कल्पकतेने, आमच्या सामर्थ्याने आम्ही जगू शकतो. जे येत नाही आपल्या कृतीतून दाखवतात, देवाला आव्हान करतात, आम्ही जगू शकतो, आम्ही बाहेर जगू शकतो. जरी याला पाय ठेवायला जागा नव्हती, पाणी सर्वत्र होते, हा कुठे फिरत होता हो? हे कुठे फिरत हो? यांना माहिती नाही. एक दिवस ज्या पंखाच्या भरोशावर तू उडत आहे, एक वेळेत ते थकतीलच, मग पाण्यावर बसेल. तुला जहाजाकडे, तारवाकडे यावं लागेल. पण जे बाहेर जगत आहे, देवाविना जगत आहे, देवाच्या गोष्टींविना जगत आहे, चर्चशिवाय जगत आहे, वचनाशिवाय जगत आहे, देवाच्या आराधनाशिवाय जगत आहे, ते सांगत आहे, मी बाहेर जगू शकतो, मला तुमची, देवाची मला गरज नाही. आणि म्हणून येशू म्हणतो, योहान 15 आणि 5 मध्ये येशू म्हणतो, मी द्राक्षवल आहे, तुम्ही फाटे आहात. नाही, जो माझ्यात राहतो, मी त्याच्यात राहतो, आणि तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यात राहिल्याशिवाय तुम्ही फळ देऊ शकत नाही.
माझ्यात राहिल्याशिवाय, माझ्या सोबत राहिल्याशिवाय, मी जो द्राक्षवेल आहे त्याच्यामध्ये जडून राहिल्याशिवाय, माझ्यामध्ये जो रस आहे, जो जीवन रस आहे तोच तुमच्यामध्ये गेल्याशिवाय, माझ्या जे रक्त आहे ते तुमच्यामध्ये वाहिल्याशिवाय तुम्ही फळ देऊ शकत नाही. आम्हाला यावं लागल. ख्रिस्ती लोक कावळे असू शकत नाही. त्यांना गेले जरी बाहेर कामगिरी सोपवली, त्यांना रिटर्न यावंच लागेल. आणि जर जो येत नाही तो घाणीवर जगत आहे, तो बाहेर फिरत आहे. बायबलमध्ये कावळ्यांची उदाहरणं आहेत. एलिया आणि कावळे, पहिले राजे 17 मध्ये आम्ही वाचतो. पहिले राजे 17, 4 आणि 6 मध्ये कावळ्यांचा उल्लेख आहे. तू करीन ओढ्याजवळ जाऊन राहा, मी कावळ्यांना तुला तेथे अन्न द्यायची आज्ञा केली आहे, देव म्हणतो. पहिले राजे 17, 4 आणि 6 मध्ये येथे आपण बघतो ही घटना. कावळे एलियाला अन्न आणून देत होते, पण लक्षात घेऊया, कावळे फक्त अन्न पोहोचवण्याचं एक साधन देवाने वापरलं. ते स्वतः देवाचे सेवक नव्हते. ती घटना आपण या घटनेशी सांगू शकत नाही. नाही नाही, कावळ्याने बघा त्यांनी दिलेली कामगिरी पूर्ण केली असं काय म्हणतील. पण त्या ठिकाणी देव सिद्ध करू इच्छित आहे, कावळ्यासारख्या खादाड, हावरट, स्वार्थी पक्षाद्वारे देखील मी माझं कार्य पूर्ण करू शकतो. असं त्यावेळेसची घटना ती वेगळी आहे, त्याचा बॅकग्राऊंड वेगळा आहे. म्हणून आपण त्याचं लागूकरण ह्या घटनेशी करू शकत नाही. इथे फक्त देव त्याच्या सामर्थ्यासाठी त्या पक्षाचा उपयोग एलियाच्या काळात तो करून घेत आहे. नीतिसूत्र 30 आणि 17 मध्ये कावळ्याचा उल्लेख येतो. जो आपल्या वडिलांची थट्टा करतो, आपल्या आईची आज्ञा मोडतो, त्याला दरीतील डोम कावळे टोचतील, कावळे फोडतील त्याचे डोळे, असं लिहिलं आहे. येथे कावळा एक नकारात्मक, एक शिक्षेचं प्रतीक दाखवलं आहे देवाने, देवाच्या वचनात. कावळ्याद्वारे शिक्षा, कावळ्या सारख्या पक्षाद्वारे तो शिक्षा देऊ शकतो. लूक 12 आणि 24 मध्ये इथे जे कावळे सांगितलेले आहे, कावळ्यांचा विचार करा लिहिलेला आहे तिथे. विचार करा, देवाचं वचन सांगतं कावळ्यांचा विचार करा. ते पेरीत नाही, कापीत नाही, त्यांना कोठारे नाही, ते व धान्याचा ते कोठाही नाही, तरी देव त्यांना खाऊ घालतो कावळ्यांना. येथे येशू कावळ्यांचा वापर देवाचे प्रतिपालनाचे, देव पालन करू शकतो ह्याचं उदाहरण तो घेत आहे. पण तिथे त्याच्या जीवनशैलीशी त्याचे समर्थन येशू करत नाही. इथे येशू हे सांगत आहे की त्या कावळ्यांना जे पेरत नाही, कापत नाही, त्यांना धान्य ठेवायला कोठारे पण नाही, तरी देव त्यांची काळजी घेतो. हे दाखवण्यासाठी, देव कसा रीतीने पालन करतो हे दाखवण्यासाठी कावळ्याचं उदाहरण घेतलं आहे. म्हणून त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीचा सपोर्ट येशू तिथे करत नाही. म्हणून कोणी आपल्याला विचारलं की नाही नाही कावळ्यांना तर असं सांगितलेलं आहे, त्याच्यासाठी मी गोष्ट सांगत आहे. हे आपण पाहिलं कावळ्याचं जीवन कसं आहे. आपण कबुतराचं जीवन बघूया. उत्पत्ती 8 आणि 9 मध्ये, आपल्या मूळ अध्यायामध्ये. पण पाय ठेवायला जागा न मिळाल्यामुळे कबूतर त्याच्याकडे म्हणजे नोहाकडे तारवात परत आले. कबुतराची वैशिष्ट्य जशी आपण कावळ्याची पाहिली, स्वच्छतेचा पक्षी, सुरक्षित जागा त्याला लागते, हिरवळ लागते, घाणीत राहू शकत नाही, मृतदेहावर जगू शकत नाही. कावळा जगू शकतो. एकदम दोघांमध्ये विरोधाभास आहे. दोघांच्या गोष्टी, वैशिष्ट्य, कॅरेक्टर कधीच सेम होणार नाही. हा ह्याचं करू शकत नाही, तो त्याचं करू शकत नाही.
विरोधाभास. स्वच्छता आवडती, पवित्रता आवडती, घाण आवडत नाही, सडलेल्यांवर जगू शकत नाही. स्वच्छता लागते. तो पहिल्यांदा परत आला. आपण पाहिलं 3दा आला कबूतर, नाही का, सोडलं. पहिल्यांदा आला, त्याला पाय ठेवायला जागा नव्हती म्हणून तो तारवात परत आला. नोहाने त्याला हात बाहेर काढून, खिडकीचे हात बाहेर काढून त्याला धरलं. देव अशा आत्म्यांच्या शोधात आहे जो पापामध्ये समाधान मानत नाही, जो अशुद्धतेमध्ये राहू शकत नाही, जो देवाशिवाय जगू शकत नाही. अशा कबुतरांच्या, अशा आत्म्यांच्या शोधामध्ये आहे. तो परत येईल. पाय ठेवायला जागा नाही. माझं फक्त एकच स्थान, निवासस्थान आहे, ते म्हणजे तारवाकडे परत जाणं. तारवाला सोडून जाणं नव्हे, तर तारवाकडे परत परत येणं. पाय ठेवायला जागा नव्हती म्हणून. स्तोत्र 24:3 आणि 4 मध्ये आपण वाचतो. स्तोत्र 24:3 आणि 4 मध्ये लिहिलं आहे, परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील. ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही व कपटाने शपथ वाहत नाही. तो पापात राहू शकत नाही, अशुद्धतेमध्ये राहू शकत नाही, देवाशिवाय जीवन जगू शकत नाही. तो दुसऱ्यांदा कबुतराचं येणं उत्पत्ती 8 आणि 11व्याच वचनात आहे. संध्याकाळी कबूतर त्याच्याकडे परत आले, तेव्हा पहा त्याच्या तोंडात जैतुनाचे ताजे पान होते. दुसरा प्रयत्न. जैतुनाचं पान काय दर्शवितं? जैतूनच का आणलं? दुसरी काय वनस्पती उगली नव्हती तेव्हा, फक्त जैतूनच उगले. ही उगीच गोष्ट लिहायची म्हणून लिहिली नाही. आपल्याला थांबून थांबून विचार करावा लागेल. बोर, चिंचा, कवठं नव्हते का तिथे? जैतूनच. जैतून काय दर्शवितं? जैतून शांती, आरोग्य, नवीन जीवन, देवाची कृपा आणि पुनर्स्थापना दर्शवितं. जैतून. परत सांगतो, जैतून काय दर्शवितं? शांती, आरोग्य, नवीन जीवन, देवाची कृपा आणि पुनरुत्थान. कबूतर जैतुनाचे पान घेऊन परत आला. याचा अर्थ पाणी आता कमी झाले आहे, जमीन दिसू लागली आहे, नवीन सृष्टीची सुरुवात होत आहे. दुसरा प्रयत्न. तिसरा प्रयत्न. तो आला नाही. तिसऱ्यांदा कबूतर आला नाही. उत्पत्ती 8 आणि 12 मध्ये लिहिलं आहे, तो आणखी 7 दिवस थांबून कबुतराला पुन्हा पाठविले, पण आता तो त्याच्याकडे परत आला नाही. कबूतर परत आला नाही कारण आता त्याला राहायला जागा मिळाली, नवीन पृथ्वी तयार झाली होती आणि त्याचे कार्य पूर्ण झालं होतं. जे कार्य त्याच्यावर सोपवलं होतं त्याने जाऊन चेक कर, ते ऑलरेडी त्याने पूर्ण केलं होतं. आता त्याला नवीन सृष्टी ती कार्य पूर्ण करून मिळाली होती. बायबलमध्ये कबुतराचे उदाहरण जसे आपण कावळ्यांची पाहिली, मत्ती 3 आणि 16 मध्ये येशूच्या बाप्तिस्माचा प्रसंग जेव्हा आम्ही आठवतो, जेव्हा येशूने बाप्तिस्मा केला योहानाद्वारे, तो पाण्यातून वर आला तर पहा लगेच आकाश उघडले आणि देवाचा आत्मा कबुतरासारखा येशूवर उतरलेला दिसला. कशासारखा? कबूतर. पवित्र आत्म्याला कबुतराची उपमा आहे. हो, हा काय साधा पक्षी नाही. पवित्र आत्मा कबुतरासारखा उतरला. नोहा त्या काळात कबूतर म्हणजे नवीन सृष्टी घेऊन आला आणि येशूच्या काळात कबूतर नवीन करार घेऊन आला.
परत सांगतो, नोआच्या काळात कबूतर नवीन सृष्टी घेऊन आला आणि येशूच्या काळात कबूतर नवीन करार घेऊन आला. लेवीचं पुस्तक 1 अध्याय त्याच्या 14व्या वचनामध्ये लिहिलं आहे, परमेश्वराला जर होमार्पण पक्ष्यांचं करायचं असेल तर त्या पक्ष्यांमध्ये कोणते पक्षी पाहिजे? कबूतर किंवा होल्याचे अर्पण करावे. कबूतर शुद्ध पवित्र अर्पणासाठी वापरला जाणारा पक्षी. कबूतर शुद्ध पक्षी आहे. आमचे पवित्र अपवित्र कावळ्यामध्ये शरीरामध्ये काय फॉल्ट आहे आणि कबुतराचे शरीर खूप चांगलं आहे ह्याच्यावरूनच नव्हे तर सगळ्या दोघांना देवानी बनवलं आहे, पण त्यांचे स्वभाव गुण, त्यांचे कॅरेक्टर, त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांची जगण्याची पद्धत खूप मोठा फरक घेऊन येते. आम्हालाही देवाने सर्वांना सारखं बनवलं, त्याच्या आत्मा आम्हाला दिला, त्याचा विवेक आम्हाला दिला. ख्रिस्ताला मानणारे असो, ख्रिस्ताला न ओळखणारे असो, कोणी असो मानव, सर्वांना सारखं घडवलं. पण आमच्यात फरक हा आहे, आमचं शरीर वेगळं आणि त्यांचं वेगळं आहे का? सेम. पण आमचं कॅरेक्टर, आमचा स्वभाव, आमची विचार करण्याची पद्धत, आमची कल्पकता, आमची दूरदृष्टी ह्यावरून आम्ही दिसतो कबूतर का कावळे. पण दुःखाची गोष्ट आहे, आम्ही वेगळे करून देखील वेगळे झालो नाही. आम्हाला जगातून वेगळे करून देखील आमच्यातून जग गेलं नाही. आम्हाला कबुतराच्या कॅटेगरीत आणून देखील आम्ही कावळेच बनवून राहिलो. हा फॉल्ट आमचा, देवाचा नाही. आणि म्हणून होमार्पण करायचं असेल तर पवित्र पक्षी कबूतर आहे. स्तोत्र 68 आणि 13 मध्ये कबुतराचा उल्लेख येतो. तुम्ही मेंढ्याच्या गोठ्यात पडला असता तरी कबुतराच्या पंखांनी रुपेरी व पंखांनी सोनेरी रंगाची वाली. इथे कबूतर एक सौंदर्य, शांती आणि समृद्धीचं प्रतीक सांगत आहे. सौंदर्य, शांती आणि समृद्धीचं प्रतीक आहे. कबूतर पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. तिथे पवित्र आत्मा उतरतो. पवित्र आत्मा कुठे बदलतो? आपण आज आराधनेत गीत गायलं आत्म्या संदर्भात. जिथे बदल होतो, पवित्र आत्मा कुठे उतरतो? जिथे बदल होतो, जिथे पुनरुज्जीवन होतं, जिथे नवीन सृष्टीची सुरुवात होते, जिथे पापाचा नाश होतो, तिथे पवित्रता येते. आणि आम्ही जुनं न सोडता, अशुद्धता न सोडता, पाप न सोडताच पवित्र जीवन जगण्याचा जर प्रयत्न करतो तर ते कधीही शक्य नाही. पवित्र जीवन सोडण्यासाठी आम्हाला घाण सोडावी लागेल, आम्हाला पाप सोडावं लागेल, आम्हाला जुनं सोडावं लागेल, आम्हाला बदल करावा लागेल, आमच्यामध्ये पुनरुज्जीवन करावं लागेल. तेव्हाच पवित्रतेमध्ये वाटचाल आम्ही करू. आम्ही काय करतो? आम्ही पवित्रतेमध्ये वाटचाल करायला सुरुवात करतो, 2-4 पाऊल टाकतो, पण या जुन्या गोष्टी परत हवी होतात. जुना स्वभाव हवी होतो, अशुद्धता हवी होते, पाप हवी होतं, आणि मग आम्ही 2-3 पावलं चालून अडखळून पडून जातो आणि परत वाईट जीवनात आम्ही अडकतो. आणि म्हणून रोमकराच पत्र 8 अध्याय आणि 11 वचन कोणीतरी कृपा करून वाचा. रोम 8 आणि 11. रोम 8 आणि 11 मध्ये लिहिलं आहे, ज्याने आपण 8-11 वाचलं का?
ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले, त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठविले, तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरही जिवंत करेल. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवलं, तोच आत्मा तुमच्यात वास करतो. तर ज्याने येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविले, तो तुमच्या नश्वर शरीरालाही आपल्या तुमच्यामध्ये वास करणाऱ्या आत्म्याद्वारे जिवंत करेल. आणि म्हणून जिथे बदल आहे, जिथे पुनरुज्जीवन आहे, जिथे नवीन सुरुवात आहे, जिथे पापाचा नाश आहे, तिथे पवित्रता आहे, तिथे नवीन जीवन आहे, तिथे पुनरुत्थान देखील आहे, तिथेच पवित्र आत्मा देखील वास करतो. आणि त्याचं कार्य काय आहे, तर ते कार्य आम्हाला सर्वांना माहिती आहे. गलाती 5:22 आणि 23 मध्ये लिहिलं आहे, पवित्र आत्म्याची फळ आहे. किती आहे? किती फळ आहे? इथे कावळे कितीदा सोडले माहिती नाही, तुम्ही फळ विचारताय मला. नसल माहिती? गलाती 5:22 आणि 23 मध्ये 9 प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, नम्रता, संयम आत्म्याची फळ आहे. नवीन शरीराची लक्षण आहे, नवीन जीवनाचं, बदलाचं, पुनरुज्जीवनाचं हा स्पष्ट रीतीने हे दर्शक आहे. या नवीन 9 गोष्टी पवित्र आत्म्याची फळं आम्हाला दाखवतात. समजून घेऊया. नोहाने कबूतर 3 वेळा पाठवले. पहिल्यांदा परत आले, दुसऱ्यांदा जैतुनाचं पान घेऊन आला, तिसऱ्यांदा परत आला नाही. म्हणजे सुरुवात म्हणजे पूर्णता नाही, प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागतो. आणि म्हणून फिलिप 1 आणि 6 मध्ये लिहिलं आहे, ज्याने तुम्हामध्ये चांगले कार्य सुरू केलं आहे, तो येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत पूर्ण करेल, अशी मला आशा आहे, अशी मला भरोसा आहे. आपण कुठे आहोत? आज आपण ख्रिस्तात आलो, पण अजून पूर्ण नाही. जसे कबूतर तिसऱ्यांदा परत आला नाही, तसे आपण अजून वाट पाहत, येशूच्या परत येण्याची वाट पाहत आपण अजून थांबलेले आहोत. आजच्या सर्वांसाठी, आम्हा सर्वांसाठी आम्ही बघतो, आज जे नामधारी ख्रिस्ती आहेत, ज्यांनी बदल केला नाही, ज्यांनी पश्चाताप केला नाही, ज्यांनी नवीन सुरुवात केली नाही, ज्यांनी पाप सोडलं नाही, मग ते कोणी असो, मी असो नाही तर कोणी असो, ते कावळे आहेत. पापात आरामात जगत आहेत, काय फरक पडत नाही. देवाशिवाय जगत आहेत. चर्च फक्त नावापुरतं आहे, प्रार्थना फक्त सवयीपुरती आहेत, बायबल फक्त वाचायचं म्हणून वाचणं आहे. म्हणून याकोब 2:17 मध्ये लिहिलं आहे, कृती नसेल तर विश्वास मेलेला आहे, विश्वासाशिवाय कृती व्यर्थ आहे. याकोब 2 आणि 19 मध्ये लिहिलं आहे, तू देवाचा विश्वास ठेवतो, काय मोठ्या गोष्टी करतो. भूते पण विश्वास ठेवतात, थरथर कापतात. नुसता विश्वास विश्वास म्हणू नको, भूत पण विश्वास ठेवतात आणि थरथर कापतात. आपण तर थरथर बी कापत नाही त्याच्या भीतीसमोर. आपल्यापेक्षा भूत भारी विश्वास बी ठेवतात आणि थरथर बी कापतात भीतीने, देवाच्या पावित्र्यतेच्या भीतीने थरथर कापतात. आपल्याला सांगितलं तर आपण हलक्यात घेतो. नुसता विश्वास ठेवून काय उपयोग? कृती पाहिजे. विश्वास शिवाय कृती व्यर्थ आहे. विश्वास अधिक कृती बरोबर आहे, योग्य आहे. आणि म्हणतात आम्ही विश्वासू आहे, आम्ही असे आहे. आणि जेव्हा कृती करायची वेळ येते, आमच्यापेक्षा भूत चांगले थरथर कापतात. आणि म्हणून आम्ही बघतो आजचे हे कावळे फक्त सांगतात आम्ही विश्वास ठेवतो, पण जेव्हा कृती करायची वेळ येते करू शकत नाही. पण आजचे कबूतर पवित्र आत्म्याने भरलेले, बदललेले जीवन, फलदायी जीवन, पापापासून दूर, देवाकडे जवळ. किती मोठा भेद आहे.
योहान 10:27 आणि 28 मध्ये लिहिलं आहे, येशू म्हणतो, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो, ते माझे मागे येतात, मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. आपण काय करावं? आत्मपरीक्षण. आम्ही कावळे आहोत की कबूतर? आमचे जीवन पद्धत आम्ही जगत आहोत ती कशाला प्रतीक करत आहे? आम्ही लाख बोलू, मी चांगलं जीवन जगत आहे, धार्मिक आहे, मी नीतिमान आहे, मी असा आहे, मी तसा आहे, परंतु जे जीवन म्हणजे ज्या कृती आम्ही करतो, जे आमचे फळ येतात, त्याच्यावरून आम्हाला समजतं ते प्रतीक आहे की आम्ही कावळ्यासारखं जीवन जगत आहोत की कबुतरासारखं जीवन जगत. आत्मपरीक्षण करूया, पवित्र आत्म्याने भरूया. पवित्र आत्माच आमचं जीवन नियंत्रित करू शकतो. जर आम्ही आमचं जीवन त्याच्या हातात दिलं तर तो चालवेल. जर आम्ही आमचेच जगायला मालकी हक्क घेतो, आम्हीच जर निर्णय घेतो, आमच्या इच्छेनेच आम्ही जीवन जगतो, तर ते जीवन नियंत्रित राहत नाही. ते वारंवार मागे फिरतं, ते वारंवार घसरतं, ते वारंवार पापात जातं. आम्ही सरळ उभं राहू शकत नाही, आम्ही धावू शकत नाही. म्हणून आमचं जीवन पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली देणंच योग्य ठरणार आहे. पापापासून दूर राहू. कबूतर जसं घाणीत राहू शकत नाही, कबूतर घाणीत राहू शकत नाही, आम्ही पापात राहू शकत नाही. इतका सोपा फरक आहे हो. कबूतर घाणीत राहू शकत नाही आणि आम्ही स्वतःला जर कबूतर म्हणत असेल आणि घाणीत राहत असेल, आज परत एकदा आम्हाला देवाचं वचन सांगत आहे, चुकीचा अर्थ लावलाय आपण. कबूतर विबूतर काय नाही, कावळेच. कावळा सडलेल्या गोष्टींवर जगतो, चिचड्यांवर जगतो, आतड्यांवर जगतो. जिथे मटण कापणारे बसलेले त्याच्या जवळच्या झाडांवर तुम्हाला कोणते पक्षी दिसतील? कबूतर दिसतील? काय नवीन सांगत नाही. जिथे सडलेलं आहे, जिथे कुजलेलं आहे, तिथे कोणता पक्षी दिसतील? गिधाडा वगैरे ठीक आहे, क्वचित दिसतात, ते उरलेच नाही. पण आता लगेच कोण दिसतील? कावळे दिसतील. जिथे व्यसन आहे, जिथे वासना आहे, जिथे घाण आहे, जिथे पाप आहे, जिथे दुर्गंधी आहे, जिथे सडलेलं आहे, जिथे डेड बॉड्या आहेत, जिथे मृत शरीर पडलेले आहेत, बेवारस पडलेले आहेत, या पापाच्या घाणीवर जर आम्ही जगत असू, आम्ही जर व्यसन करत असू, आम्ही खोटं बोलत असू, चाड्या चुकल्या करत असू, पवित्रता फक्त नावाला दाखवत असू, इथे येऊन पण देवाला न भेटताच निघून जात असू, आम्ही घाणीत राहतो, म्हणजे आम्ही कोणत्या पक्ष्यासारखे आहोत? कबूतर राहू शकत नाही, इम्पॉसिबल आहे. असं कोणीतरी म्हणायचं, मला ठाऊक नाही सायंटिफिकली, की कबुतराला जर झाकून ठेवलं असं काय, तर काही वेळात तो जीव सोडून देतो ना, असं काहीतरी आहे. जुन्या लोकांना एखादं माहितीच. इतका फ्रजाईल आहे, इतका संवेदनशील तो पक्षी आहे कबूतर. कबूतर घाणीत राहू शकत नाही. ख्रिस्ती लोकांनो, आम्हा सर्वांसाठी टॅगलाईन आजसाठी आहे, कबूतर घाणीत राहू शकत नाही. आणि आम्ही पापाच्या घाणीत राहत असेल, ऍडजस्ट करून घेतलं असेल,
माहोल तो सूट करून घेतला असेल, आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये मिसळून गेलेला असेल, सर्व करतात मी पण करतो, काय फरक पडत आहे? कबूतर नाही, कावळे आहेत. आणि जर कावळे आहेत, स्वर्गाचं राज्य आमच्यासाठी नाही, तारू आमच्यासाठी नाही. आम्हाला पूर आहे, आम्हाला धोका आहे, थोड्या वेळ वाटती मजा बाहेर, पण अंत बिकट आहे, वाईट आहे. आणि तो फक्त या जगापुरताच नाही, या नंतरच्या जगात अनंत कालासाठी आहे. कबूतर घाणीत राहू शकत नाही. बंधूंनो, आज देव बोलत आहे, फक्त तग धरणारे जीवन जगू नको. तग धरणारे, पोट भरायचं म्हणून कसंही काही चालल, मी जगून घेईल, नाही. एक म्हण आहे मराठीत, खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. काही दिलं म्हणून पोट भरायचं, आता काही काहींना चालतं, पोटच भरायचंय. पण आम्ही जर कबूतर आहोत, जरी किती भूक लागलेली आहे, किती वाईट प्रसंग आहेत, किती अडचणीची वेळ आहे, मी कावळा बनू शकत नाही. कबूतर भुकेने मरून जाईल, पण घाण खाईल का? मृतदेह खाईल का? पाहिलं आपण? तग धरण्याचं जीवन कबूतर धरू शकत नाही. कावळा धरू शकतो. कबूतर मरून जाईल, प्राण त्यागून देईल, पण तो तडजोड करत नाही, धरू शकत नाही. पण कावळा कोणत्याही गोष्टीत तडजोड करू शकतो. तुम्ही भाकर द्यावं त्याला चांगली तव्यावरची, तो पण खाईल, आणि तिने मिळाली तर तो ते घाण पण खाईल, तडजोड करल. आणि आम्ही असे तडजोड करत असेल तर तो नोहाने एकदाच आणि कधी न आलेला कावळा आहे. त्याच्यात आणि आमच्यात काही फरक नाही. तग धरणार जीवन आम्ही जगू शकत नाही. आम्ही विशिष्ट लोक आहोत, त्याची खास प्रजा आहोत, त्याचा निधी आहोत, त्याचे लोक आहोत, त्याचे लेकर आहोत. आम्ही राजपुत्र आणि राजकन्या आहोत. आम्ही ऑर्डिनरी नाही, आम्ही कावळे नाही. विशिष्ट राजगण आम्हाला म्हटलेलं आहे. आम्ही ॲडव्होकेट आहोत, आम्ही वकील आहोत देवाचे, आम्ही राजपुत्र आहोत. असे कावळ्याचे जीवन ख्रिस्ती लोक जगू शकत नाही. वाईट वाटायला पाहिजे, लाज वाटायला पाहिजे जर मी घाणीत आहे आणि मी सर्वसाधारण जीवन जगत आहे, तग धरण्याचं जीवन जगत आहे, तडजोडीचं जीवन जगत आहे. आम्ही म्हणू कबुतरासारखं, प्रभू मला पवित्र कर, मला कबुतरासारखं जीवन दे, मला पवित्र आत्म्याने तू भर. या आपण आपल्या जागेवर उभं राहू, आपले डोके नमूया. स्वर्गीय पित्याकडे आम्ही प्रार्थना ह्यावेळेस करूया.